फतवा काढलाय परवा दिवशी की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 10 लोक साजरे करतील। काय गुन्हा दाखल करायची ती करा, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार म्हणजे करणार। आणि बाळासाहेब ठाकरेचा पुतळा हजारो लोक गोळा करून तिथं स्थापन केला, त्यावेळेस कोरोना नव्हता का? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभा करायला शरद पवारांसोबत, अजित पवारांसोबत, उद्धव ठाकरेंसोबत, मनसेचे राज ठाकरेंसोबत शेकडो नेते आणि हजारो कार्यकर्ते येऊ शकतात। आमच्या अनिलराव म्हणले की एवढ्या छोट्या कार्यक्रमाला राष्ट्रीय नेता येतो हे पहिल्यांदा पाहिलंय। मी असणार या ठिकाणाहून ठणकावून सांगतो या महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीला की मी असणारा इव्हेंटचा नेता नाही तर रस्त्यावरचा नेता आहे आणि मी या ठिकाणी उभा राहिलो म्हणून तुम्ही सगळे नव्याने प्रयत्न करायला लागलेला। कार्यकर्त्याची गेल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की प्रोडक्ट बंद झालेलं आहे। या असणाऱ्या चळवळीकडे निराशेच्या दृष्टिकोनातून पाहणारी भूमिका पुढे आलेली आहे। ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जन्म झाला, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातल्या वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला आणि पुन्हा एकदा या रक्तामध्ये जय भीमचा नारा बुलंद झाला। आज महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये पॅंथर पॅंथर म्हटलं जातं, उगाच नाही, कारण पॅंथर दणका देण्याचं काम आम्ही करत आहोत म्हणून पॅंथर उभा राहते हे लक्षात। केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार कोणत्याही पक्षाचं असो, आमच्या असणाऱ्या मुळावर उठलेले, आमचं अस्तित्व मिटवायला निघालेले। नवीन फतवा काढलाय परवा दिवशी की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 10 लोक साजरे करतील। काय गुन्हा दाखल करायची ती करा, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार म्हणजे करणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे बाबा हो, तुम्ही असणारे सगळ्या पक्षाचे नेते एकत्र आले आणि बाळासाहेब ठाकरेचा पुतळा हजारो लोक गोळा करून तिथं स्थापन केला, त्यावेळेस कोरोना नव्हता का? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभा करायला शरद पवारांसोबत, अजित पवारांसोबत, उद्धव ठाकरेंसोबत, मनसेचे राज ठाकरेंसोबत शेकडो नेते आणि हजारो कार्यकर्ते येऊ शकतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 10 लोक जमा झाले पाहिजे म्हणतात। लाज वाटली पाहिजे। ह्या पत्रकाचं उत्तर येणाऱ्या काळातल्या निवडणुकातून हा असणारा बहुजन दिल्याशिवाय राहणार नाही, कारण हे राज्य रयतेचं राज्य, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य छत्रपती शाहू महाराजांचं राज्य, हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि यांचा जयघोष करण्याचं कोणतंच पत्रक आम्ही मानणार नाहीत। जाणून टाकू आणि शिवजयंती मोठ्या धडाक्यात साजरी करू असं असणारं आव्हान या सरकारला। समग्र महाराष्ट्रभर आणि देशभर दलितांची अवस्था बिकट झालेली आहे। इथले समाज माध्यम असतील, या ठिकाणचे सरकार असतील, हे माणूस संपवायला निघालेले, माणसाला गुलाम करायला निघालेले। शेतकरी त्या ठिकाणी दिल्लीला बसले तर या असणारे दाढी वाढून स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजायला निघाले। अरे किती दाढी वाढवली, तू शिवाजी महाराज दिसणार नाही, आसाराम बापूच दिसतील। जर आमचे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी असते तर आज या ठिकाणी ज्या पद्धतीने शेतकरी बसलेले, ज्या पद्धतीने देशभर महिलांवरती, मुलींवरती बलात्कार होत आहेत, हे असणारे सत्ताधाऱ्यांचे मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांनी कलम केले असते, लक्षात घ्या। आणि म्हणून शेकडो शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले।
लोकसभेमध्ये आम्हाला वाटलं उठून बोलायला लागले, काहीतरी चांगलं बोलल. ते म्हणे या ठिकाणी जे बसलेले आंदोलन करणारे ते आंदोलन जीवी आहेत म्हणे, त्यांना आंदोलन केल्याशिवाय करमत नाही. अरे या देशातला सर्वात मोठा जर सत्याग्रह कुणी केला असेल, 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीसाठी आंदोलन म्हणून केला होता, म्हणून आम्ही आंदोलन जीवी आहे. या देशात सर्वात मोठा सत्याग्रह कोणता केला असेल तर दादासाहेब गायकवाडांनी गायन जमिनीचा सत्याग्रह केला, जमिनी मिळवून दिल्या, म्हणून आम्ही आंदोलन जीवी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचं यासाठी 17 वर्ष आंदोलन केले, नाव मिळूनच घेतलं, म्हणून आम्ही आंदोलन जीवी आहे. या ठिकाणी निरांचं आंदोलन आम्ही भूतून भविष्य या महाराष्ट्रात केलं, म्हणून आम्ही आंदोलन जीवी आहेत. आणि आम्ही आंदोलन जीवी आहोत याचा आम्हाला स्वाभिमान आहे. जेव्हा जेव्हा संविधानाच्या बाजूने जर विरोधात कुणी बोलत असेल आणि माणसाला, शेतकऱ्याला, कामगाराला गुलाम करायची भाषा करत असेल, तेव्हा तेव्हा आमच्याकडं बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बापांनी एक शस्त्र दिलंय, ते म्हणजे आंदोलन. आणि आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी बसलेले. काय दुखणं की शेतकरी बसले, परंतु त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. मी या ठिकाणाहून या आंदोलन जीवीची असणारा म्हणून शेतकऱ्यांची टिंगल उडवणाऱ्या महाशयला, प्रधानमंत्र्याला इशारा देतो की आजपर्यंत इतर देशामध्ये जनउठाव पाहिले, प्रधानमंत्री इथं असणारे इमान घेऊन पळताना पाहिले. आज शेतकऱ्यांनी दिल्ली घेरली, उद्या असणारा हा निळा टाकून बहुजन ज्यावेळेस येईल त्यावेळेस विमानात बसून देश सोडून पळावं लागेल, असा असणारा इशारा या ठिकाणाहून देतो. मित्रांनो, भीमा कोरेगावची दंगल झाली. मराठवाड्यातून सर्वात जास्त समूह या ठिकाणी भीमा कोरेगावला येतो. तो पार परभणी पासून येतो, जालन्याकडून येतो, औरंगाबादहून येतो, हिंगोलीवरून येतो, विदर्भातून येतो. या ठिकाणी त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं. अचानक त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली. चक्राच्या गाड्या दिसल्या त्या फोडण्यात आल्या. हे सगळं करणाऱ्या आतंकवाद्याला या सरकारने पाठीशी घातला. एल्गार परिषदेच्या नावाखाली वेगळेच लोक अटक केले. बरं उचललंय कुणाला तर डॉक्टर आनंद तेलतुंबडे. हे आनंद तेलतुंबडे कोण आहे? एक विचारवंत तर आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे असणारे ते नातेवाईक आहेत. रमाताई आंबेडकरांचे असणारे ते पती आहेत. आंबेडकर परिवारातले विचारवंत आणि त्यांना असणार दंगलीच्या नावाखाली अटक केला. विचारवंत अटक केले, कार्यकर्ते अटक केले. काय तर म्हणे पंतप्रधानाच्या जीवाला धोका आहे आणि एल्गार परिषद यांनी घडवली आणि दंगल झाली. अमेरिकेचा असणारं वॉशिंग्टन पोस्ट नावाचं एक पोर्टल आहे आणि 3 दिवसापूर्वी त्यांनी बातमी दिली आहे की हे जे काही लॅपटॉप जप्त केले, कम्प्युटर जप्त केले, ज्याच्यातून यांना जावई शोध लागला की या ईमेल मधून पंतप्रधानाच्या जीवाला धोका आहे, त्या अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने खुलासा केला की या असणाऱ्या भारतातल्या समाजकंटकी आतंकवादी विचाराच्या संघटनांनी त्या कम्प्युटर मध्ये चुकीचा डाटा भरला आणि नाहक हिताल्या विचारवंतांना अटक व्हावी लागली. माझा असणाऱ्या या राज्यातल्या पत्रकारांना प्रश्न आहे,
निर्दोष आहेत. हे समाज माध्यम कोण आहेत? हे कुणाच्या पट्टीत झाले? या पेनच्या रायगडमध्ये 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो, एक बातमी समाज माध्यम देत नाही. गृहमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये 12 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो, एक बातमी समाज माध्यम देत नाही. अरविंद बनसोडचं हत्याकांड होतं, एक बातमी समाज माध्यम देत नाही. मनीषा वाल्मिकीचं हत्याकांड होतं, बातम्या वेगळ्याच येतात की बलात्कार झालाच नाही. आणि नंतर सीबीआय चौकशी करते, त्यावेळेस सीबीआय म्हणते की बलात्कार झालाय. आज एक गोष्ट कायम लक्षात घ्या की न्याय व्यवस्था आमच्या बाजूने बोलत नाही, ही केंद्रातली राज्यातली सत्ता आमच्या बाजूने बोलत नाही. आणि ज्या समाज माध्यमांना अभिव्यक्ती म्हणून आपण बघतो, ते सुद्धा आमच्या बाजूने बोलत नाहीत. आणि जेव्हा जेव्हा आमच्या बाजूने कुणी बोलत नसतं, तेव्हा या मातीत पॅंथर जन्म घेत असतो. आणि ही ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून जन्म आली. ऑल इंडिया पॅंथर सेनेचा, ऑल इंडिया पॅंथर सेनेचा. या सरकारला आमची मागणी आहे की त्या कम्प्युटरमध्ये ज्या भाडखावणी डाटा भरला त्याला अटक करा. आणि आंबेडकर घराण्याचे डॉक्टर आनंद तेलतुंबडे त्यांची तात्काळ सुटका झाली पाहिजे, अशी असणारी आमची भूमिका घेऊन या महाराष्ट्रात आंदोलन उभा करणार. अर्बन नक्षलचं खूळ काढलं. याच विभागातला एक तागे आहे, अनुसूचित जाती जमातीच्या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून खासदार झालेला आहे. RSS ची किती उजगेगिरी करावी हे सुद्धा त्याला कळलं नाही. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली बैठक झाली भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर. तर हा असणारा तिथं उठून म्हणला की या अर्बन नक्षलचं काम आहे. आणि आता वॉशिंग्टन पोस्टचं असणारं म्हणणं आहे की या ठिकाणी असणार त्या विचारवंतांच्या लॅपटॉप मधला डाटा खोटा आहे. या असणाऱ्या खासदारच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी असणारी आमची ठाम भूमिका. मित्रांनो, रस्त्यावरचा मी माणूस आहे. या रस्त्यावरती मरण घेऊन निघालोय. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी माझी भूमिका प्रखरपणे मांडतो. कारण या ठिकाणी माझा बाप कोणीच नाही, माझा बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांचे बाप असतात त्यांना बोलायला भीती वाटते. माझा बाप एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामुळे मी या ठिकाणी कोणाला घाबरत नाही. पॅंथर हा निर्भीड असतो, पॅंथर हा निडर असतो. पॅंथर ही चळवळ साधी सुधी नाही मित्रांनो. पॅंथर जगणं भयानक आहे. पॅंथर वाचलं लय मस्त वाटतं, पण पॅंथर जगणं खूप भयानक आहे. आणि ही भयानक वाट दलितांच्या रक्षणासाठी मी मरण येईपर्यंत चालत राहील, अशी असणारी ग्वाही या ठिकाणावर मिळते. अनिल रावने आता सांगितलं की दीपक केदार हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत असं सांगितलं जातं. मला बी लय जण म्हणतात की तुम्ही तर वंचितचे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हस्तक आहेत. मी असणारं म्हणलं की होय, मी बाळासाहेब आंबेडकरांचा नुसता हस्तक नाही, तर बाळासाहेब आंबेडकर आणि आमचं रक्ताचं नातं, रक्ताचं नातं. आणि म्हणून मला कसला संकोच नाही. या देशाच्या पटलावरती दुसरा नेता दाखवा की ज्याने धमकावून सांगितलं माझी सत्ता आली तर RSSच्या मोहन भागवतला जेलमध्ये टाकेल, असा दुसरा नेता बाळासाहेबांशिवाय दाखवा. आणि म्हणून आजवर आम्हाला हात दाखवला की आम्ही पांजा मारला, गाड्या दाखवले
की घड्याळ मारली, कमळ तर पुन्हा पुन्हा चालत आलंय. आज राजकीय गुलामगिरीतून आम्हाला कोणी मुक्त केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी नवा पर्याय देऊन मुक्त केलं. मित्रांनो, ही सामाजिक आणि राजकीय क्रांती उभा करण्याची वेळ आहे. आज आपलं संविधान धोक्यात आहे, आज ही लोकशाही धोक्यात आहे, आज आंदोलनाचा हक्क धोक्यात आहे. जे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलं ते सर्व धोक्यात आहे. आज आपल्याला नवं काही निर्माण करायचं नाही, जे बाबासाहेबांनी दिलं ते वाचवण्याचा लढा करायचा आहे. हे लक्षात. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेल की या ठिकाणी अनिल रावने सांगितलं की नीट लढलो तर 2 नगरसेवक येतील. मी असणारा त्यांना या ठिकाणाहून सांगू इच्छितो की आता बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही. लोकांना नीट लढावंच लागेल. आज जर लढले नाही तर राजकीय गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. नीट जर आपण लढलो तर फक्त 2 नगरसेवकच नाही तर या ठिकाणी महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार. आज सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेनामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. समग्र महाराष्ट्रामध्ये दलितांच्या रक्षणाचा लढा मी लढतोय. रात्रंदिवस मी असणाऱ्या दलित अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. मी काहीही करत नाही, फक्त एकच काम करतो की पॅन्थर म्हणतो आणि पॅन्थरची फौज घेऊन जातो. पॅन्थर म्हणलं की मनुवादी मुद्दो एवढं मला माहित आहे, म्हणून ही पॅन्थरची ताकद घेऊन जाते. ही पॅन्थरची ताकद या महाराष्ट्रात दलितांच्या रक्षणासाठी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही मी या ठिकाणाहून देतो. आणि जाता जाता एवढंच सर्वांना कळकळीची विनंती करून सांगतो की या ठिकाणी शाखा ओपन केली, त्या शाखेच्या पाठीमागची तळमळ आणि चळवळ ओळखा. माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं की या भागामध्ये तरुण थोडा भरकटलेला आहे. मी त्यांना सांगतो की आंबेडकरी तरुण कधीही भरकटत नाही. जेव्हा जेव्हा अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई निर्माण होते तेव्हा तेव्हा भीमा कोरेगाव घडवण्यासाठी हाच तरुण डोक्याला निळा पटका बांधून मैदानात उतरलेला असतो आणि आपल्यासाठी लढत असतो. त्याला फक्त एवढंच सांगतो की व्यसन करण्यापेक्षा, फॅशन करण्यापेक्षा या देशात आणि या जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं वैचारिक आणि क्रांतीचं व्यसन दुसरं कुणीही केलेलं नाही. वाचण्याचं व्यसन करूया आणि क्रांतीसाठी पॅन्थर होऊन मनोवाद्यांच्या कमरात लाथा घालण्याची फॅशन करूया, असं असणारं आव्हान मी या ठिकाणावर. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा. समग्र तरुणांना माझं आव्हान आहे की आज पेटून उठल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या रक्तातला जय भीम बुलंद केल्याशिवाय पर्याय नाही. हा रक्तातला जय भीम बुलंद करा असं असणारं आव्हान करतो. खंबीरपणे ऑल इंडिया पॅन्थर सेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, हे आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कसलीही भीती बाळगायची नाही. एक दिवस असा येणार की या मातीतून RSSचं नामनिशाण मिटून टाकण्याचं काम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण केल्याशिवाय राहणार. सिद्धार्थराव गायकवाड यांचं नाव घ्यायचं राहिलं
ते वंचित मध्ये आले, त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचं मी स्वागत करतो. आणि अनिल जाधव यांना सांगतो की आम्हाला काही नकोय. आमचे बाप असणारे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आव्हान केलंय की मी जो माणूस देईल त्याला आमदार खासदार करा. तुम्ही ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला उभा करतील, आमदार केल्याशिवाय खासदार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आम्हाला काही नकोय. आम्ही क्रांतीचे भुकेलेले माणसं. क्रांती आमच्यासाठी महत्वाची आहे आणि क्रांतीसाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व आम्हाला मिळालंय. यापेक्षा आम्हाला काही नको. या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्या नेत्यामध्ये, त्या नेत्याच्या भरोश्यावरती या महाराष्ट्रात मी फिरतोय. कोणताच मायचा लाल मला अडवू येऊ शकत नाही. एवढी ताकद बाळासाहेब आंबेडकरांची घेऊन मी या ठिकाणी. महाराष्ट्रातले झेंडे काढण्याची हिंमत यंत्रणेची राहिलेली नाही. पुतळे काढून फेकण्याची हिंमत यंत्रणेची राहिलेली नाही. कारण जबाब विचारणारी पॅन्थर मैदानात उतरलेली हे कायमी त्याला व्यवस्थेने लक्षात घ्यायचं. या ठिकाणी जे काही वाकडचं प्रकरण बुद्ध मूर्तीचं उभा राहिलंय ते सुद्धा आम्ही हाताळलं. ठणकावून सांगितलं की समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय मी राहणार नाही असणार. या ठिकाणावर लक्षात घ्या. कायदा आमच्या बापाचा आहे. कायद्याला मानणारे आम्ही लोक आहोत. कायदेशीर लढाई आम्ही लढतो. संविधानाला वाचवण्याचा संघर्ष करतो. लोकशाही मजबूत करण्याचा संघर्ष करतो. मानवता जिवंत राहण्याचा संघर्ष करतो. माणुसकीसाठी मरण्याची आणि लढण्याची तमान बाळगता मैदानात उतरतो. कारण हे रयतेचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य, छत्रपती शाहू महाराजांचं राज्य, बाबासाहेबांचं राज्य. आणि या राज्यामध्ये आम्हाला जर कोणी वावरू देत नसेल, जगू देत नसेल, गुलाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही. असं असणाऱ्या या व्यवस्थेला आम्ही ठाणकावून सांगितलं. मित्रांनो, संविधान वाचवण्याचा लढा, आरक्षण वाचवण्याचा लढा, लोकशाही वाचवण्याचा लढा, मानवता वाचवण्याचा लढा, स्वातंत्र्य वाचवण्याचा लढा तीव्र करूया असं असणारं आवाहन करतो. आणि संघटनेत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो. मोठी ताकद घेऊन मैदानात उतरा, एकीने उतरा, एकजूट दाखवा. एकजूटच आपल्या असणारी क्रांती आहे. एकजूट